विद्यार्थी मित्रो, मागील तासाला आपण स्थूल अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना यांचा अभ्यास केलेला आहे. यामध्ये आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास या दोन संकल्पना देखील त्यामध्ये आपण अभ्यास केला आहे. तर आजच्या तासाला आपण आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास यातील फरक किंवा त्यातील तुलना याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास या दोन परस्पर संबंधित संकल्पना आहेत. 1960 पूर्वी आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास या दोन्ही संकल्पना समानार्थाने वापरल्या जात होत्या. मात्र 1960 नंतर आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास या दोन संकल्पना समान नसून भिन्न आहेत असा एक मतप्रवाह पुढे आला. आणि म्हणून आपल्याला आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास यामध्ये कोणत्या प्रकारचा फरक आहे किंवा भेद आहे तो अभ्यासणे महत्त्वाचे ठरते. तर तो फरक आपल्याला पुढील प्रमाणे अभ्यासता येईल. त्यामध्ये आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास हा फरक आहे. आर्थिक वृद्धी म्हणजे काय त्याचा अर्थ प्रथमतः आपण अभ्यासणार आहोत. आर्थिक वृद्धी म्हणजे काय ही संकल्पना मागील तासाला आपण अभ्यासलीच आहे. आर्थिक वृद्धी ही एक अशी दीर्घकालीन प्रक्रिया आहे की ज्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नामध्ये विशेष करून दरडोई उत्पन्नामध्ये वाढ होत असते. त्याला आर्थिक वृद्धी अशा ठिकाणी म्हटले जाते. म्हणजे देशामध्ये आर्थिक वृद्धी होत असताना देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आणि दरडोई उत्पन्नामध्ये दीर्घ कालखंडापर्यंत सातत्याने काय होते, वाढ होत राहते. त्याला काय म्हटले जाते, आर्थिक वृद्धी अशा ठिकाणी म्हटले जाते. आणि ही वाढ संख्यात्मक विचारात घेतली जाते किंवा आकारात्मक विचारात घेतली जाते. याच्या विरुद्ध आर्थिक विकास याचा अर्थ जर आपण अभ्यासायचा झाला तर आपल्याला असं म्हणता येईल की आर्थिक विकास त्या आर्थिक वाढीला दर्शवतो ज्यामुळे आर्थिक व सामाजिक कल्याणात वाढ होत असते. आर्थिक विकास त्या आर्थिक वाढीला दर्शवतो ज्यामुळे आर्थिक व सामाजिक कल्याणात वाढ होत असते. त्याला आर्थिक विकास अशा ठिकाणी म्हटले जाते. किंवा दुसरी व्याख्या आपल्याला असं सांगता येईल, आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वृद्धीसोबत मानवाच्या कल्याणासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांमध्ये प्रगतिशील किंवा गुणात्मक बदल घडवून आणणे म्हणजे आर्थिक विकास होय असं देखील म्हणता येते. म्हणजे आर्थिक विकास होत असताना संख्यात्मक वाढीबरोबरच गुणात्मक वाढीला देखील त्यामध्ये महत्त्व दिलेले आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पुढचा फरकाचा मुद्दा आहे व्याप्ती. आर्थिक वृद्धीचा जर आपण विचार केला तर आर्थिक वृद्धी ही एक संकुचित तसेच संख्यात्मक स्वरूपाची संकल्पना आहे. आर्थिक वृद्धी ही एक संकुचित संकल्पना मानली जाते कारण आर्थिक वृद्धीमध्ये फक्त आर्थिक घटकांचाच अभ्यास केला जातो. आणि आर्थिक घटकांबरोबरच त्यामध्ये संख्यात्मक किंवा आकारात्मक बदल विचारात घेतले जातात. आणि म्हणून ती एक संकुचित संकल्पना या ठिकाणी आपल्याला म्हणता येते. याविरुद्ध आर्थिक विकासाचा जर आपण व्याप्ती विचारात घेतली तर आर्थिक विकास ही एक व्यापक संकल्पना असून त्यामध्ये गुणात्मक बदल विचारात घेतले जातात. आर्थिक विकास ही एक व्यापक संकल्पना आहे कारण आर्थिक विकासामध्ये आर्थिक घटकांबरोबरच सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक या घटकांचा विचार केला जातो. आणि या सर्व घटकांमधील गुणात्मक बदल देखील विचारात घेतले जातात. आणि म्हणून आर्थिक विकास ही एक व्यापक संकल्पना आहे असं आपल्या ठिकाणी सांगता येते. त्यानंतर पुढचा फरकाचा मुद्दा आहे शक्यता. आर्थिक वृद्धीची जर आपण शक्यता विचारात घेतली तर आर्थिक वृद्धी ही आर्थिक विकासाशिवाय शक्य असते. म्हणजे आर्थिक वृद्धी होण्यासाठी देशामध्ये आर्थिक विकास झालाच पाहिजे असं नाही. म्हणजे आर्थिक विकास न होता देखील देशामध्ये आर्थिक वृद्धी होऊ शकते. उदाहरणार्थ समजा एखाद्या ठिकाणी खनिज तेलाचे साठे सापडले तर या खनिज तेलाच्या साठ्यामुळे देशाचं राष्ट्रीय उत्पन्न वाढू शकते. म्हणजेच हे खनिज तेल उत्खनन करण्यासाठी जर आपण बाहेरच्या देशातून तंत्रज्ञान मागवले, श्रमिक मागवले आणि ते उत्खनन केले आणि ते विकले तर त्यातून देशातील राष्ट्रीय उत्पन्न वाढते. म्हणजे देशामध्ये आर्थिक वृद्धी होते कारण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये संख्यात्मक वाढ झाली.
आणि अशी संख्यात्मक वाढ होताना देशामध्ये विकास होईलच असं नाही, कारण आपण ते खनिज तेल उत्खनन करण्यासाठी देशामध्ये कोणत्याही प्रकारचं तंत्रज्ञान विकसित केलं नाही किंवा कौशल्यपूर्ण श्रमिक वापरले नाहीत. म्हणजे हे सर्व आपण बाहेरच्या देशातून मागवलं आणि उत्पादन कार्य केलं आणि त्यामुळे देशाचं राष्ट्रीय उत्पन्न वाढले. याचा अर्थ देशामध्ये वृद्धी झाली, विकास झाला नाही. तर अशा पद्धतीने आर्थिक वृद्धी ही आर्थिक विकासाशिवाय होऊ शकते, ही शक्यता या ठिकाणी सांगितली जाते. तर याविरुद्ध आर्थिक विकास याची जर शक्यता आपण पाहिली तर आर्थिक वृद्धीशिवाय आर्थिक विकास शक्य नसतो. म्हणजे देशामध्ये आर्थिक विकास होत असताना आर्थिक विकासामध्ये वृद्धी देखील होत असते, म्हणजे संख्यात्मक किंवा आकारात्मक देखील वाढ घडून येत असते. जसं की या ठिकाणी देशामध्ये रस्त्यांची उभारणी केली जाते, वीज पुरवठा केला जातो, पाणी पुरवठा केला जातो. यामध्ये संख्यात्मक वाढ केली जाते. मात्र ही संख्यात्मक वाढ करण्याबरोबर त्यामध्ये गुणात्मक बदल देखील या ठिकाणी घडून आणले जातात. म्हणजे जेव्हा रस्ते बांधले जातात तेव्हा हे रस्ते हजारो किलोमीटर बांधण्याबरोबरच ते चांगल्या दर्जाचे असतात. म्हणजे त्यावरनं व्यवस्थित वाहतूक करण्यायोग्य ते रस्ते असतात. याचा अर्थ त्यामध्ये गुणात्मक बदल देखील असतो. तर अशा पद्धतीने देशामध्ये आर्थिक विकास होत असताना आर्थिक वृद्धी देखील होत असते आणि म्हणून म्हटलं जातं की आर्थिक वृद्धीशिवाय आर्थिक विकास शक्य नाही. म्हणजे आर्थिक विकासामध्ये आर्थिक वृद्धी देखील सामावलेली असते. त्यानंतर पुढचा फरकाचा मुद्दा आहे समर्पकता. तर आर्थिक वृद्धीच्या बाबतीत सांगायचे झाले तर आर्थिक वृद्धी ही संकल्पना विकसित देशांना समर्पक असलेली आढळून येते. कारण विकसित देशातील लोकांच्या राहणीमानाचा दर्जा उच्च प्रतीचा असतो. कारण त्या देशामध्ये सर्वच बाबतीत सुधारणा झालेल्या असतात, सर्व सुविधा उपलब्ध झालेल्या असतात आणि त्यामुळे त्या सुविधांचा उपभोग त्या देशातील लोक घेतात. साहजिकच त्याचा परिणाम म्हणून त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उच्च प्रतीचा होतो. चांगल्या राहणीमानामध्ये तेथील लोक जगतात. म्हणजे आर्थिक वृद्धी ही संकल्पना विकसित देशांना समर्पक असलेली आपल्याला पाहायला मिळते. या विरुद्ध आर्थिक विकासाच्या समर्पकतेबाबत बोलायचं झाले तर आर्थिक विकास ही संकल्पना कमी विकसित विकसनशील देशांना समर्पक ठरते किंवा आर्थिक विकास ही संकल्पना कमी विकसित विकसनशील देशांना उपयुक्त ठरते. कारण कमी विकसित किंवा विकसनशील देशांमध्ये आर्थिक विकास होत असतो आणि आर्थिक विकास होत असल्याकारणाने तेथील किंवा त्या देशातील लोकांच्या राहणीमानाच्या दर्जामध्ये सुधारणा करावयाची असते, सुधारणा झालेली नसते. आणि आर्थिक विकास होत असल्याकारणाने त्या देशातील लोकांच्या राहणीमानाच्या दर्जामध्ये सुधारणा होण्यास काही ठिकाणी होते मदत होते. तर अशा पद्धतीने आर्थिक विकास ही संकल्पना कमी विकसित विकसनशील देशांना समर्पक या ठिकाणी ठरते. त्यानंतर पुढचा फरकाचा मुद्दा आहे प्राधान्य. तर आर्थिक वृद्धीमध्ये प्राधान्याचा जर आपण विचार केला तर आर्थिक वृद्धीमध्ये वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाला जास्तीत जास्त प्राधान्य दिले जाते. देशामध्ये जास्तीत जास्त वस्तूंचं आणि सेवांची निर्मिती करणे किंवा उत्पादन करणे याला जास्तीत जास्त भर दिला जातो. कारण आर्थिक वृद्धीमध्ये संख्यात्मक आकारात्मक वाढ या ठिकाणी घडवून आणण्याचे प्रयत्न केले जातात आणि म्हणून आर्थिक वृद्धीमध्ये वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाला प्राधान्य दिलेले आढळून येते. याविरुद्ध आर्थिक विकासाच्या बाबतीत प्राधान्य जर आपण विचारात घेतले तर आर्थिक विकास होत असताना देशातील राष्ट्रीय उत्पन्नाच्या वितरणाला प्राधान्य दिले जाते. देशाचं जे राष्ट्रीय उत्पन्न आहे हे राष्ट्रीय उत्पन्न समाजातील विविध घटकांमध्ये कसं वितरित केलं जावं याचा विचार आर्थिक विकासामध्ये केला जातो. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न हे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक यामध्ये कसं वितरित केलं जावं, त्या राष्ट्रीय उत्पन्नाचा उत्पादन घटकांमध्ये म्हणजे भूमीला खंड, श्रमिकाला वेतन, भांडवलाला व्याज आणि संयोजकाला नफा कसा वितरित केला जावा याचा विचार आर्थिक विकासामध्ये केला जातो. आणि म्हणून म्हटलं जातं की आर्थिक विकासामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या वितरणाला प्राधान्य दिले जाते. त्यानंतर पुढचा फरकाचा मुद्दा आहे राष्ट्रीय उत्पन्नात वाटप. तर आर्थिक वृद्धीचा जर आपण विचार केला तर आर्थिक वृद्धीमध्ये राष्ट्रीय उत्पन्नामध्ये ज्या देशामध्ये आर्थिक वृद्धी होत असते अशा आर्थिक वृद्धी होणाऱ्या देशामध्ये
राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेतीचा वाटा जास्तीत जास्त असलेला आढळून येतो. म्हणजे एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेतीचा मोठा वाटा असलेला आढळून येतो. याविरुद्ध आर्थिक विकासाचा जर आपण विचार केला तर आर्थिक विकासामध्ये एकूण उत्पन्नाच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या एकूण उत्पन्नामध्ये शेतीचा वाटा कमी कमी होत जातो आणि उद्योग व सेवा क्षेत्राच्या वाट्यामध्ये वाढ होत जाते. म्हणजे देशामध्ये आर्थिक विकास होत असताना राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेतीचा वाटा कमी होत जातो आणि उद्योग आणि सेवा क्षेत्रांच्या वाट्यामध्ये वाढ होते. त्यानंतर पुढचा फरकाचा मुद्दा आहे विस्तार. तर आर्थिक वृद्धीचा विस्तार जर आपण विचारात घेतला तर आर्थिक वृद्धी ही एक एकांगी स्वरूपाची संकल्पना आहे. आर्थिक वृद्धीमध्ये फक्त आर्थिक घटकांचा विचार केला जातो म्हणून ती एकांगी स्वरूपाची संकल्पना मानली जाते. याविरुद्ध आर्थिक विकासाचा जर आपण विचार केला तर आर्थिक विकास ही एक विविधांगी स्वरूपाची प्रक्रिया आहे असं म्हटले जाते. कारण आर्थिक विकासामध्ये आर्थिक घटकांबरोबरच सामाजिक राजकीय घटकांचा देखील विचार केला जातो. त्यानंतर पुढचा फरकाचा मुद्दा आहे स्वरूप. आर्थिक वृद्धीचं जर स्वरूप आपण विचारात घेतलं तर आर्थिक वृद्धीचे स्वरूप स्वयंस्फूर्त स्वरूपाचे असलेले आढळून येते. म्हणजे आर्थिक वृद्धी ही निसर्गतःच या ठिकाणी होताना आढळून येते. याविरुद्ध आर्थिक विकासाचा जर आपण विचार केला तर आर्थिक विकासाचं स्वरूप हे सहेतुक व पुरोगामी स्वरूपाचे असलेले आढळून येते. म्हणजे आर्थिक विकास हा सहेतुक असतो. म्हणजे आर्थिक विकास करण्यासाठी आर्थिक विकास कसा करायचा आहे ते ठरवावं लागते, त्याचं नियोजन करावं लागतं आणि प्रयत्न करावे लागतात. त्याशिवाय आर्थिक विकास घडवून आणता येत नाही. आणि म्हणून आर्थिक विकासाचे स्वरूप हे सहेतुक आणि पुरोगामी स्वरूपाचे असलेले आढळून येते. अशा पद्धतीने आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास यामध्ये काही मूलभूत स्वरूपाचा फरक असलेला आपल्याला पाहायला मिळतो.